राज्यात महायुती सत्ता आल्यानंतर तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार अस्तित्वात आलं. भाजपचे मुख्यमंत्री, सेनेचे उपमुख्यमंत्री, अजित पवार स्वतः दुसरे उपमुख्यमंत्री, असं सगळं एकत्र असतानासुद्धा कुठंतरी कोकणात आता महायुतीत कुठंतरी धुसफूस दिसायला लागले आणि त्याची चिन्ह किंवा त्याची घडामोडी एक गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आल्या. मुळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे कोकणचे 3 महत्त्वाचे जिल्हे आणि ह्या जिल्ह्याचा मिळून कोकण हा प्रादेशिक पक्षासारखा म्हणा किंवा प्रादेशिक भाग. एकंदरीत सारी परिस्थिती बघितली तर तो विशेषतः भाजप आणि शिवसेना दोन्ही मित्रपक्ष आपली संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कोकणात पावलं उचलायला सुरुवात केली. पण ती पावलं उचलत असतानासुद्धा कुठंतरी दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागला आहे. सुरुवातीलाच मत्सरीमध्ये नितेश राणेंनी दापोलीमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष या जिल्ह्यात असेल असं सुरुवात केलं. नंतर हिंदुत्वाचा पुकार करत त्यांनी हिंदुत्वावरती जोर देत संघटना बळकटी करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा दापोलीमध्ये येऊनसुद्धा तर महिनाभरापूर्वी हिंदू मुस्लिममध्ये जो काही वाद निर्माण झाला होता त्याची पुनरावृत्ती करतसुद्धा ह्या ठिकाणी त्यांनी कुठेतरी गृह राज्यमंत्री आणि शिवसेनेच्या योगेश कदमांना डिवचलं. त्याच्यानंतर पुन्हा योगेश कदमांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की माझ्या मतदारसंघात येऊन कोणी शहाणपणा शिकवू नये. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही आहे, भगवा सतत आमच्या खांद्यावरच ठेवला आहे. ह्या साऱ्या घडामोडीमध्ये घडत असतानासुद्धा तिकडे सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंनी चक्क आभार सभेत कुडाळ दौऱ्यात एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये मी 10 वर्ष वनवासात होतो, कुठेतरी मला त्यांनी आपलंसं केलं, एकनाथ शिंदेंनी तिकीट दिलं आणि निवडून आणलं. स्वप्नातसुद्धा विचार करू नका की मी एकनाथ शिंदेनं भविष्यात सोडून जाणार नाही. एक वेळ मी घरी बसेन पण एकनाथ शिंदेची साथ सोडणार नाही. उदय सामंत माझे मित्रासारखे आहेत, माझ्या भावासारखे आहेत आणि त्यांना मी फोन करतो आणि माझ्या सगळ्या प्रकारची कामं मी करून घेतो. उदय सामंतांच्या पालकमंत्री पदाच्या काळात किंवा त्यांच्या जिल्ह्यात नितेश राणे पक्ष 1चा भाजप होईल असं सुतवाच करतात आणि दुसऱ्या बाजूला निलेश राणे सिंधुदुर्गामध्ये उदय सामंतांच्या सल्ल्याने म्हणा किंवा त्यांच्या सूचनेनुसार तशा पद्धतीने मी त्यांच्याशी संबंध ठेवू नये म्हणजे कुठेतरी भावाप्रमाणे ते तिथे वागत आहेत. हे साऱ्या घडामोडी घडत असताना भाजप आपलं संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतं आहे आणि कुठेतरी ते सुद्धा आता संघटने दृष्टीने सभासद नोंदणी करतं आहे. शिवसेनेने सुद्धा उदय सामंतांनी पालकमंत्रींना त्याने मध्यंतरी 2-3 बैठकी घेतल्या आणि 5 लाखाचं उद्दिष्ट या जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणीचं ठेवलं आहे. एकंदरीत साऱ्या घडामोडी बघता महायुतीमधले 2 पक्ष जरी सत्तेत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यातले काही किंतु वारंवार जाणवतोय. त्याचे पडसाद आता सुद्धा कुठं कोकणात उमटायला लागलेत आणि येत्या काळामध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून भाजप आणि शिवसेनेतले मतभेद भविष्यात वाढतील एवढं मात्र नक्की. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.